नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी फार्म गुरु या चॅनलवरती. तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मला माझ्या एका व्हिडिओवरती कमेंट येत होत्या, की व्हेंडर सिलेक्शन कधी येणार, येणार. तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. यामध्ये आपण व्हेंडर सिलेक्शन कसं करायचं आणि कंपनीविषयी संपूर्ण माहिती कशी अ, बघायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपली जी वेबसाईट आहे मागेल त्याला सोलार ही ओपन करून घ्यायची मित्रांनो. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो. त्याबद्दल काही काळजी करू नका. इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लाभार्थी सुविधामध्ये क्लिक करून घ्यायचं. लाभार्थी सुविधामध्ये क्लिक केल्यानंतर इथे अर्जाची सद्यस्थिती यावर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण फॉर्म भरलेला होता, त्यावेळेस तुम्हाला लाभार्थी क्रमांक जो आले असेल, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती व अर्जाची सद्यस्थिती इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर शोधावर क्लिक करून घेऊ. तुम्ही मोबाईलमध्ये बी करू शकता मित्रांनो. आपण हे कम्प्युटरद्वारे करतोय. हे बघा मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्यांचा इथे फॉर्म ओपन केला आहे, त्या शेतकऱ्यांचं इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, मागणी पत्राची रक्कम प्राप्त झाली आहे. म्हणजे आपण पैशांचा भरणा केला होता मित्रांनो ₹35,075. तो जी रक्कम भरली होती, ती पूर्णपणे त्या कंपनीला किंवा आपल्या महावितरणकडे प्राप्त झालेली आहे, असं इथं दाखवत आहे मित्रांनो. आता मित्रांनो इथे इथे खाली तुम्ही बघू शकता, इथे पुरवठादार शोधा अशी आपल्याला एक सूचना दिसत आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली दिसतंय मित्रांनो, निवड सूचीतील पुरवठादारांची निवड करा. म्हणजे आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या जिल्ह्यासाठी कोणत्या-कोणत्या कंपन्या आहेत ते इथे दिसू शकते मित्रांनो. मित्रांनो इथे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. यामध्ये आपण अल्पेक्स सोलार म्हणू शकतो. मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी अ, जे काही कंपन्या असतील त्या वेगवेगळ्या असू शकतात. त्याविषयी मला जर काही माहिती पडली, तर मी तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची किंवा दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याची कोणकोणत्या कंपन्या आहेत, मी तुम्हाला सांगू शकतो. त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगू शकता. यामध्ये बघू शकता मित्रांनो अल्पेक्स सोलार आहे. अ, डुके पंपिंग अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आहे. गणेश ग्रीन भारत लिमिटेड आहे. गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे. हिमालय सोलार आहे. आयकॉन सोलार आहे. जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड आहे. ओसोल एंटरप्राइजेस आहे. केसीपी प्रोजेक्ट लिमिटेड आहे. सद्भावकम नावाची कंपनी आहे मित्रांनो. इथे भरपूर साऱ्या कंपन्या आहे मित्रांनो. पण मित्रांनो मी एक सांगू इच्छितो, यामध्ये जेव्हा आपण कंपनी निवडणार आहोत, त्या कंपनीची पूर्ण माहिती झाल्याशिवाय तुम्ही कंपनी निवडू नका. कारण की बऱ्याच अशा कंपन्या आहे मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन केल्यानंतर वर्षभर त्यांचा काही आपल्याला फोन येत नाही आणि इन्स्टॉलेशनला पण ते खूप दिवस लावतात. त्यामध्ये तुमच्या ज्या एरियामध्ये ज्या कंपनीने जास्त काम केलेलं असेल, तर ते काम आपण तिथे बघू शकतो. मित्रांनो याच्यामध्ये पण आपण शोधू शकतो. असं समजा आपण इथे आता जैन इरिगेशनना माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी किती काम केलेलं आहे इथे आपण बघू शकतो. हे बघा मित्रांनो, तालुक्यातील सदर पुरवठादारांची निवड केलेली एकूण लाभार्थीची संख्या इथे 0 दाखवतो मित्रांनो. कारण की ह्या योजनेमध्ये जैन इरिगेशनने अजून माझ्या जिल्ह्यामध्ये मागेल त्याला सोलारमध्ये कुणालाही प्रोव्हाईड केलेला नाही इथे दाखवत आहे मित्रांनो. जेव्हा जैन इरिगेशन मागेल त्याला सोलार या योजनेमार्फत माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये जेव्हा एखादा पुरवठा करेल पंपाचा त्यावेळेस इथे आपल्याला पुरवठा झालेला इथे दिसेल मित्रांनो. त्यामुळे पुरवठादाराची निवड करताना घाई करू नका मित्रांनो. व्यवस्थित पुरवठादार निवडा. इथे आपण प्रोग्रेसिव्हला पण क्लिक केल्यानंतर मित्रांनो असंच दाखवतंय मित्रांनो. कारण की ही योजना नवीन असल्यामुळे अजून कोणत्याच कंपनीने इथे माझ्या जिल्ह्यामध्ये पंपाची पुरवला नाही मित्रांनो कुठल्याही शेतकऱ्याला. त्यामुळे असं दाखवत आहे मित्रांनो. तर मग आजची माहिती कशी वाटली मित्रांनो तुम्हाला? तर मी अजून एक सांगू इच्छितो मित्रांनो, की तुम्ही पंपाचा व्हेंडर निवडण्यासाठी घाई करू नका. व्हेंडर निवडताना व्यवस्थित कंपन्याची माहिती घ्या आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी माझ्या थ्रू मदत करू शकतो किंवा कंपनीविषयी मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.